शक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि महाराज तुमच्या कामना सगळ्या पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आता मी तुम्हाला सांगणार आहे की बघा कपूर होम आपल्या घरामध्ये का करावा। स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा कपूर होम सांगितला जातो आणि प्रत्येक सेवकरी प्रत्येक जे भक्त लोक आहेत महाराजांना भजणारे ते संपूर्ण आपल्या घरामध्ये हा कपूर होम करत असतात आणि याची प्रचिती सुद्धा येते, अनुभव यायला लागतो। बघा ह्या कपूर होमने आपल्या घरातली जी कटकट आहे, किरकोळ वादविवाद आहे, घरात मुलं ऐकत नाही, पती ऐकत नाही किंवा सतत आजारपण आपल्या घरामध्ये आहे, घरातली कामं होत नसते, तर त्या स्त्रीने आपल्या घरामध्ये हा कपूर होम करायचा आहे। आता तो कपूर होम करण्यासाठी कधी करावा तर बघा तुम्हाला हा कपूर होम अमावस्या ते पौर्णिमापर्यंत म्हणजे 15 दिवस करायचा आहे। म्हणजे रोज करायची आहे ही सेवा। अतिशय सोपी आणि साधी आहे, काही त्याला मंत्रतंत्र म्हणायची तुम्हाला काही गरज नाही, पण खूप प्रभावशाली आहे। हा नेहमी स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा उपाय सांगितला जातो आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरात लागलेली जी दृष्ट आहे ती सुद्धा निघते। घरातली लोक म्हणजे मुलं ऐकत नाही, मुलं चिडचिड करतात, रागराग करतात, उलटं बोलतात, सासू सासऱ्यांचं जमत नाही, पती बिलकुल ऐकत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत पैशाची चिंता असते, टेन्शन असतं, आर्थिक प्रश्न आपल्या घरामध्ये निर्माण होतात। काही ना काही कारणास्तव आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात असे प्रश्न निर्माण झालेले असतात की आपण खूप म्हणजे मनस्ताप झाल्यासारखं होतं। तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये हा कपूर होम करायचा। हा कपूर होम कसा करावा ते तुम्हाला आता मी डेमोज करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने करावा। त्याच्यासाठी तुम्हाला सांगते, एक नारळ लागेल, ते नारळ पाण्याचं नारळ घ्यायचं, जसं काही असं हे असं नारळ घ्यायचं, त्याला वरच्या साईडला संपूर्ण सोलून टाकायचं, इथला जो पूर्ण भाग आहे तो संपूर्ण सोलून टाकायचा आणि याच्यावर भीमसेन कापूर, आता हे कापूर आहे, आता कापूर असे डबे पण भेटतात आणि मोकळं पण भेटतं, भीमसेन कापूरच घ्या कारण की तो खूप आपल्या घरासाठी आणि आपल्या वास्तूसाठी खूप प्रभावशाली आहे। भीमसेन कापूरचे अनेक असे फायदे आहेत जे आपल्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगले असतात। तर अशा पद्धतीने नारळ घ्यायचं आणि ते नारळ ज्याला शेंडी आहे, आता ही शेंडी आहे ही देवाकडे पाहिजे, म्हणजे सकाळी संध्याकाळच्या टायमाला हा उपाय करायचा आहे। प्रदोष काळामध्ये किंवा तुम्ही 10, 9, 10, 11 वाजता तुमचं सगळं आवरून झाल्यानंतर केला तरी सुद्धा चालेल। देवाजवळ बसायचं, आपल्या स्वामीजवळ बसायचं देवघराच्या मंदिराजवळ, आणि मंदिराजवळ बसल्यानंतर आपल्याला काय करायचा, हा नारळ इकडच्या साईडला येईल म्हणजे शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला 7 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहे। 7 कापूरच्या वड्या घ्यायच्या, एक अशा ठेवायच्या, 7 तुकडे घ्यायचे, छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते आपल्याला घ्यायचे आहे। आता बघा, आता याच्यात भरपूर प्रमाणात मोठे मोठे सुद्धा येतात, हे अशा पद्धतीने येतात, पण आपल्याला याच्यामध्ये थोडे छोटे छोटे करून टाकायचे आहे आणि 7 म्हणजे एवढं पण घेतलं तरी सुद्धा चालेल। तर एवढे 7 तुकडे घ्यायचे छोटे छोटे आणि ते 7 तुकडे घेतल्यानंतर आपल्याला ते नारळ ठेवायचे आहे। अशा पद्धतीने नारळ ठेवायचं आणि नारळ ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं, नारळ ठेवल्यानंतर आपल्याला त्याला प्रज्वलित करायचं आहे। संध्याकाळच्या टायमाला हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे, केल्याने लक्ष्मी सुद्धा प्राप्ती आपल्या घरात होत असते। बघा हा अशा पद्धतीने जाळायचा, याला कपूर होम म्हणतात। आणि हे 7 वड्या जोपर्यंत ही वडी चढत असते तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। जोपर्यंत ही वडी संपत नाही तोपर्यंत आपल्याला ही संपण्याच्या म्हणजे आता संपत आहे, थोडी असं विझण्याच्या मार्गावर आहे तोपर्यंत दुसरा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये कपूर होम करायचा आहे। घाई गडबड करू नका, बोलताना आपण काय करतो फास्ट बोलण्याचा प्रयत्न करतो, तर तसं नका करू, एकदम हळू आवाजात एकदम मनाने शांत चित्तेने आपल्याला कपूर होम करायचा आहे, जो अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये केल्याने अनेक असे फायदे आपल्याला जाणवत असतात। तर बघा आता हा कपूर होम आपल्याला आता अमावस्या येते आहे, अमावस्येपासून तर तुम्ही पुढच्या अमावस्येपासून रोज करायचं आहे संध्याकाळच्या टायमाला, आणि रोज आपल्याला हातपाय धुवून ते 7 तुकडे घ्यायचे आहे कापूर वडीचे आणि ते एक करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जाप करायचा। एक तुकडा जोपर्यंत जळतो तोपर्यंत महाराजांचं नामस्मरण करायचं आणि नंतर काय करायचं, ते नारळ रोज आपल्याला करायचं आहे त्याच्यावर शिवाय 15 दिवसापर्यंत तो नारळ व्यवस्थित आपल्या देवघरामध्ये किंवा कुठेतरी ठेवून द्यायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला लागेल। तर ही जी सेवा आहे
तर ही सेवा आपल्याला ह्या अमावस्येपासून म्हणजे आता 14 तारखेला अमावस्या आहे बघा, 14 तारखेला 14 तारखेला मंगळवारच्या दिवशी अमावस्या आलेली आहे. तर ह्या अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये. जर तुम्ही ही सेवा सतत आपल्या घरामध्ये असं करत आलात तर तुमच्या घरातली संपूर्ण कटकट आहे, वादविवाद आहे, मुलं ऐकत नाही, मुलं चिडचिड करतात, रागराग करतात, सतत आपल्या घरामध्ये काही ना काही आजार निर्माण होत असतो किंवा आरोग्य चांगलं राहत नाही. तर प्रत्येक स्त्रीने बघा हा उपाय करून बघा, तुम्हाला प्रचिती येईल, अनुभव यायला लागतील, कारण की हा अनुभव सिद्ध आहे आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितले जाणारे उपाय अतिशय प्रभावशालीच असतात आणि त्याचे गुण आपल्याला लागत असतात. आणि दुसरं म्हणजे आता ह्या अमावस्येपासून चालू केलं तर पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवस नंतर ना मग तुम्हाला जर कंटिन्यू तुम्ही महिनाभर हा उपाय आपल्याला करायचा आहे, म्हणजे 15 महिनाच होतो. तर तुम्ही काय करायचं, आज हा उपाय केला की नंतर ना महिनाभर जर आपण हा उपाय केला म्हणजे कपूर होम आपल्या घरामध्ये केले तर अनेक असे जे प्रॉब्लेम आहे, आर्थिक अडचणी आहे ते समाप्त होत असतात. त्याच्याने पितृदोष सुद्धा पितृदोषाचा त्रास सुद्धा खूप प्रमाणात कमी होतो. आलेल्या गेलेली जी दृष्ट असते आपल्या घरात ती सुद्धा लागत नाही. घरामध्ये धनधान्याला बरकत राहायला लागते. घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरातल्या लोकांची मनस्थिती चांगली राहिली म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. म्हणून हा उपाय आपल्याला ह्या अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत 15 दिवस असं महिनाभर तुम्ही करून बघायचं आहे. आणि जर समजा अमावस्येला जर तुम्ही चालू केला, आता 14 तारखेला अमावस्या आली आहे मंगळवारच्या दिवशी, त्या दिवसापासून जर तुम्ही चालू केला तर पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवसापर्यंत तुम्हाला सलग रोज हा उपाय करायचा आहे. आणि समजा त्या काळामध्ये म्हणजे त्या दिवसामध्ये जर नारळ तडकला, काय काय होतं कधी कधी नारळवर कापूर ठेवल्याने नारळ कधी कधी तडकतो, फुटतो, तो खराब होतो. तर काय करायचं, त्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आणि परत दुसरा नारळ आणून आपल्याला सुरुवात करायची आहे. शक्यतो होत नाही, पण जर झालंच तर तुम्ही असं वाहत्या पाण्यातही टाकू शकतात. आणि दुसरं म्हणजे आता ह्या अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करणार कंटिन्यू, तर त्या काळामध्ये जर तुम्हाला नारळ चेंज करायचा असेल आणि परत पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत करायचं असेल तर काय करायचं, ते नारळ फोडून टाकायचं आणि त्याचे तुम्ही वड्या करू शकतात. ज्या खोबऱ्याच्या वड्या असतात, लाडू असतात किंवा एखादं काहीतरी गोड वस्तू करून तुम्ही ते नारळ खाऊ शकतात. फक्त मसाल्याची भाजी वगैरे ज्या वेळेला करणार त्याच्यात ते टाकायचं नाही, फक्त गोडच पदार्थ करून आपल्याला खायचा असतो. आणि नंतर ना ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये महिनाभर केली तर अनंत असे फायदे तुम्हाला तर होतीलच, पण आरोग्यसुद्धा घरातल्या लोकांचं चांगलं राहतं. माझे म्हणजे मी ही सेवा दर 6 महिन्यामध्ये 15 म्हणजे महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये करत असते. असे अनेक फायदे मला जाणवतात, त्यामुळे मला अनुभव आला म्हणून मी तुमच्यापर्यंत हे छोटासा व्हिडिओ केलेला आहे. त्याची माहिती तुमच्यापर्यंत दिलेली आहे, जी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितली जाते त्याच पद्धतीने सांगितलेली आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि झालेली जी सेवा आहे ती मी स्वामी चन्नी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.